आणि कहे ज्ञान नाही कोठे. तुकोबाराय सांगतात की फक्त आणि फक्त या मनुष्य देहामध्ये देवाचं भजन करता येतं. नाहीतर का अनेक देवानं 84 लाख योनी तयार केली, परंतु कुठल्याच योनीला भगवंताच्या रूपाविषयी त्याच्या गुणाविषयी ज्ञान नाही. भरपूर जीव जंतू देवानं तयार केले, त्यामध्ये पशु पक्षी या योनी देवानं तयार केल्या, परंतु त्याची स्तुती करणारा एकही मॉडेल देवा तयार झालं नव्हतं. महाराज एका ठिकाणी सांगतात की नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, म्हणजे गाढव कुत्रे डुकर मांजर का नाहीत का म्हणले. उघड सांगितले महाराजांनी. नाही तरी काय थोडी म्हणजे ते सुद्धा आलेत, परंतु फक्त आणि फक्त या मनुष्य देहामध्ये माझं स्वरूप तुम्हाला ओळखता येतं. विठाला विठाला म्हणून एवढा सुंदर असलेला नरदेह तुम्हाला मला मिळाला, परंतु हा नरदेह तुम्हाला आम्हाला कळाला नाही. समजण्याकरिता एक 2 मिनिटाचा दृष्टांत. पूर्वीच्या काळामध्ये एक तारीवर भजन करणारा माणूस होता. पूर्वीच्या काळामध्ये एक तारीवर भजन करणारा माणूस होता आणि तो माणूस गावोगाव फिरायचा. त्याच्या त्या एक तारीवर काहीतरी गाणं काहीतरी म्हणायचं, भिक्षा मागायची, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. सुंदर म्हणायचा बरं त्या एक तारीवर मस्तपैकी. मग तो असाच एका गावामध्ये भिक्षेसाठी गेला. त्या गावामध्ये त्याने भिक्षा केली. आता या गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघाला. तो एवढा सुंदर गात होता, एवढा सुंदर गात होता की अतिशय सुंदर. आता तुम्ही सहज बघा, रेल्वे स्टेशनला इकडे तिकडे जर कधी गेलो किंवा मुखेडला बारायला कधी जर कोणते आंधळे काही माणसं येतात बघा बस स्टँडला, एवढे खास म्हणते तर काही त्याचे त्याला काय पकवाज राहिना, टाळ राहिना, काही मिक्सर राहिना, विको राहिना, बेस राहिना, गेन राहिना, बिचारी ते चिपळी काहीतरी एकतारी उग स्वराचं साधन झालं. सुंदर गातील. मला तर वाटतंय रामभाऊ हे जर इकडे सप्त्याकडे जर आले आपले पट्टे पडले म्हणायची बारी. एवढ्या सुंदर गातात ते लोक. मग ते असा सुंदर गाणारा होता. आमचे कोंडेबा महाराज सुद्धा उपस्थित आहेत. मी बऱ्याच 20 वर्षाखाली त्यांना आठवण काढून दिलो. मी 20 वर्षाखाली तुमच्या पैसमाळमध्ये असतो. सुगाव की आमचे मारुती सोलंकर सोबत लहान होतो तेव्हा. मग तो भिक्षा गाव करून निघाला, दुसऱ्या गावाला म्हणजे मंग्याळला निघाला. मग तो चालत पायी प्रवास करत असताना एका 2-4 शेतकरी एका रस्त्याच्या बाजूला कंस भाजून खात होते. मग त्याने खाल्यानंतर काही 4 उरले असतील. त्याच्यामधला एक असाच महाराजासारख्या माणसानं म्हणले, या म्हणले मामा कुठले आव काय नाही, काय 1-2 कंस. गरीब माणूस गेला, त्यानं 1-2 कंस खाली, तांब्यावर पाणी दिलं, पाणी पिला. पाणी पिल्यानंतर त्या माणसानं काय विचार केला की म्हणले आपली ओळख पाळख काहीच नसताना या लोकांनी आपल्याला बोलवलं, बोलून कंस खायला दिले, पाणी प्यायला दिलं. आता यांच्या ऋणामधून काहीतरी उत्तीर्ण होण्यासाठी म्हणले ह्याला एखादी आपण म्हणून दाखव, ते एक तारीवर काहीतरी गीत म्हणून दाखव, काहीतरी राग गाऊन दाखव, असं त्यानं विचार केला. विचार केला की त्यानं ते लगेच त्याची एक तारीख काढली, स्वर वगैरे व्यवस्थित लावला. आता गायकाचं कसं राहतंय महाराज तुम्हाला माहित आहे, सगळ्यांनी बघितले. तोंड येडे वाकडे, हात असे इकडे तिकडे हे असं करते ते हावभाव विचारे, म्हणजे ते त्यांच्या शरीराला वळण पडलेलं असते. म्हणजे तोंड येडं वाकड करायला सुरू केली ते स्वर लावून. ते 2-4 ते जे शेतकरी होते ते म्हणले एकाला, त्याने त्याला बोलित तर त्याला, तुला काम धंदा काहीच नव्हता म्हणले. बिचारे कुठलं काय रस्त्यानं जाऊ लागतं म्हणले. उगाच बोलीलास म्हणले आपल्याला बघ म्हणले आता हे कंस खाल्लं तसं नक्की ह्याला म्हणले कंस लागली म्हणले, वरून पाणी येत म्हणले, भाजलेले कंस खाल्ले म्हणले, पाणी पिले, आता याला कंस लागले, आता फुक्कट उग जाऊन बारहाणीच्या पोलीस स्टेशन मध्ये बसायची बारी आहे म्हणले. आता म्हणले हो का झालेली घटना होऊन गेली म्हणले, आता काय ह्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणले. त्याच्यातलं एक शान माणूस होतं जरा, ते म्हणला पोरं घाबरू नका, म्हातारा थोडं वयस्कर होतं असं बाबासारखं. मग त्यानं म्हणला काय नाही, आमच्या म्हशीला सुद्धा असंच झालं म्हणला, अशी तोंड करू लागते ना, आरडू लागते मला म्हणजे. मग बाबा काय केलं तिला, काय नाही म्हणले, तिला फासनं डागल्या बरोबर तिने बरोबर झाली म्हणले. अरे म्हणले जाळ तर ऐकताच आहे म्हणले, त्याला कशाला वेळ लावायचा, करा म्हणले तयारी डागायची. लगेच त्याने ते
फास तिथंच आता शेतामधला धंदा होता हे. फास आणली वारे घालून दुसरं काही जाणं टाकून वारे घालून लागली अशी. असा एक जाणकार माणूस त्याच रस्त्यानं जाऊ लागला. आपल्या महाराजासारखा असेल अरे म्हणजे इथं तर शेती दिसाय म्हणली, इथं काय भजन काय मंदिर काही दिसणार. कोण एक चांगलं सुंदर राग आळवाले म्हणली तर कोण असेल. ते आवाजाच्या दिशेने तो माणूस तिथपर्यंत गेला. मग हे आपला डोळे झाकून यायला राग आळवणं चालू होतं. त्या माणसाने प्रश्न केला, बाबा म्हणले कुठले कोण काय नाही, किती सुंदर गायलेत, काय खबर कुठले आहेत. कशाचा गायलाय म्हणले ते शेतकरी. हे कंस खालत तवापासून असं करायला म्हणले. अगोदर चांगलं होतं हे. आणि आम्ही म्हणले आता ह्याला डागल्याशिवाय आता बरोबर काही होईना म्हणले, ह्याला डागाची तयारी चालू आहे म्हणले. अरे बाबा म्हणले त्या माणसाने थांबा डागू नका, त्याच्या कानात एक मंत्र देतो म्हणला मी, कमी होऊन जाईल. मग त्या माणसानं त्याच्या कानात सांगितलं जाऊन, अरे मूर्खा म्हणले कुणाच्या समोर तू हे तुझी राग रागीने आळवालास. हे तुला आता हे जे शेतकरी आहेत का तुला भाजून काढतात म्हणले. इथं त्यानं डोळे असं उकडलं ते एकतर घेऊन पळूनच गेलं काय. माझा सांगायचा विषय असा, ज्याप्रमाणे त्या माणसांना गाणारा माणूस भेटला होता, परंतु त्याची किंमत त्या लोकांना कळाली का नाही कळाली. त्याच पद्धतीनं तुम्हाला मला हा नरदेह सहजरित्या प्राप्त झालेला आहे, परंतु तुम्हालाही आणि मलाही या नरदेहाची किंमत कळाली नाही. स्वर्गातल्या देव लोकाला किंमत कळाली, परंतु तुम्हाला आम्हाला कळाली नाही. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की हा नरदेह आता कीर्तनाला सुरुवात होत आहे. आता मलाही वातावरण चांगलं दिसाले, महिला मंडळ बी बरे तेवढ्या पुरते तेवढे, पुरुष मंडळ बी तेवढे बरे दिसाले, सगळे सुज्ञ. 2-2:30 वाजेपर्यंत करूत कीर्तन. आता आम्हाला कुठे भेटाले दुसरी बार कीर्तन 2-2:30 पर्यंत. विठाला विठाला एवढा सुंदर नरदेह स्वर्गातल्या देवलोकांना कळाला, परंतु आपल्याला कळाला नाही. कबीरदासजी एका ठिकाणी सांगतात, आवता हात का मानव देहाला ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना गवाया. या नरदेहामध्ये येऊन तुम्ही खाणं पिणं याच्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही, असं कबीरदासजीचं म्हणणं आहे. म्हणून माणसानं एवढा सुंदर देह तुम्हाला आम्हाला दिला, या सुंदर देहानं त्या भगवंताची प्राप्ती करावी. तर मग संत महात्म्यांचं असंही म्हणणं नाही की तुम्ही सतत देवदेव करीतच फिरा. उदरनिर्वाहासाठी आपल्याला प्रपंच व्यवहार बघावाच लागतो, परंतु कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. याच संसारामध्ये राहून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. परंतु माणसं कसं झालं, इकडे दुर्लक्षच हो. देवाचं काही काम म्हणलं बघायला म्हणते, तू बघायला हो, भाग करा हो, भाग लागायला हो म्हणते. अरे सगळं देवाचंच आहे, देवाचं ते देवाला अर्पण करायला काय आपल्याला काय विशेष फरक पडतय का? बरं आपण सोबत आणलंय काय? बरं सोबत आणलं नाही म्हणून सोबत नेणार काय हा आपण? बरं आपण नेणार गेलो काय आपल्या आज्यानं नेलंय का, आपल्या पंजानं काही नेलंय का? काही नाही महाराज, मायेचा बाजार आहे, इथंच कमवलेलं इथंच सोडून जावं लागतं. फक्त माणसासोबत फक्त त्याची कीर्ती येते, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. नाहीतर माणसाची फक्त एकच, त्याच्या मरणाच्या दिवशी त्याची ती एकच किंमत होते. चांगला माणूस होता कडे म्हणायची, एक जाव्या बदला गेली किरकिर. मग तुम्हाला आपल्याला कोणत्या ह्याच्यात बसायचे ते जसं त्याने विचार करावं. मी काय लहान तुटी मोठा घास घेत नाही, तू महाराजांच्या सान्निध्यात राहून ऐकलेलं आहे. कसं राहतं हे महाराज लोकाला वरी जरा ताप राहते हो. वरी म्हणजे वरी, महाराज लोकाला तर असं विशेष एक हे आहे कप्पा. तुला काही संधी दिली होती का नाही? मग हे समाजाला काय तू सांग, कसा सांगितला नाहीस? हे असं आहे तसं आहे. काय झालं पोरं, बोल नका, झालं कीर्तन आहे का? 2च मिनिटं फक्त. विठाला विठाला विठाला. आपण फक्त विषय सेवन करण्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करणार आहोत आणि चालू आहे. पण पाठीमागे कोण नेलं नाही, इथून पुढेही कोणी नेणार नाही. आज्या गेला पंजा गेला का नेलंय कुणाच्या इथल्या पैसमाळच्या एखाद्या म्हाताऱ्याने नेलंय का काय 1-2 एकर? काय नाही महाराज, कपाळाला लावलेला रुपये सुद्धा काढून घेते हो. आपण व्यवहारात दररोज बघत असून त्याच्या त्या मौतीच्या ठिकाणी त्याची मौत होईपर्यंत बोलते काय खरं नाही माणसाचं, काय नाही हे काय नाही बघा. हो का सकाळी बोललं, कोणतं म्हणते माझ्या संग तंबाखू खाल्लं, कोणतं म्हणते चुना खाल्लं, कसं गेलं काय नाही म्हणते. तर त्याला एकदा तिकडं फुकून दिले, चला रे म्हणजे खांद्यावर टाकले की नाही का, बाहेर काय ना विचार करावं. बरं नेलंय का पुन्हा आतापर्यंत? काय कीर्ती, माणसाची कीर्ती राहते, कीर्ती माणसाला घेऊन जाता येते, परंतु धन दौलत इथल्या इथंच. ग्रहद्वारायाम पशवस्य गोष्टे, गायी गुर कोठ्यात राहतील, बायका लेकर घरी राहतील. मी जळतसे स्मशानी अग्नी सवे एकला. फक्त आणि फक्त आपल्याला या शरीरामध्ये राहून देवाची प्राप्ती करून घेता येते. म्हणून तुम्हाला मला हा नरदेह सुंदर एवढा भेटलेला नरदेहाचा आपण फायदा करावा. फायदा काय करावं? महाराज अभंगाच्या दुसऱ्या जन्म आले धन्य
आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, आलो आम्ही जन्म दास विठोबाचे झालो. महाराज सांगतात की जे दास विठोबाचे झाले ते धन्य जन्म आले. सगळ्यांना महाराजांनी धन्यता दिली नाही. ज्यांनी जन्म घेतला, जन्म घेऊन त्याचं स्वकल्याण ज्यांनी करून घेतलं आणि या नरदेहानं त्या भगवंताची ओळख करून घेतली, त्यांना महाराज धन्यता देतात. कशाबद्दल धन्यता देतात की पहिल्या सुरुवातीला एक धन्यता महाराजांनी दिली की तुम्हा आम्हाला एक हा जन्म या भरतखंड नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती या भरतखंडामध्ये म्हणजे भारतामध्ये जन्म तुम्हाला मिळाला, ही पहिल्या गोष्टीची धन्यता. दुसरी धन्यता म्हणजे भारतातल्या भारतात महाराष्ट्रात जन्म भेटला. बाहेरच्या देशामधली भाषा, तिथलं काय देवाचं भजन का, तिथले देव तर बरोबर आहेत का, काय आहे कसा देव आपला, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे. आता बाहेरच्या देशातल्या देवाची तुलना करा, असा देव आहे का. राजस सुकुमार मदनाचा किती सुंदर देव आहे आपला. म्हणजे मला सांगायचं एकच की दुसरी धन्यता आपल्याला या महाराष्ट्रात जन्म भेटला, ही दुसरी धन्यता. आणि तिसरी धन्यता एक जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायाच्या नंतर तुम्हाला मला जन्म भेटला. आपण हे भाग्याचे खरं. महाराजांच्या नंतर जर आपल्याला जन्म भेटला असता, अगोदर तुम्हाला ज्ञानेश्वरी, तुम्हाला गाथा गीता हे काय कळालं असतं. महाराजांच्या नंतर आपल्याला जन्म भेटला, त्या भगवंताचं स्वरूप संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला सांगितलं. म्हणून महाराज सांगतात की धन्य आम्ही जन्म आलो आणि त्या अविनाशी आनंद घन परमात्म्याचे दास्यत्व स्वीकारल्यामुळं दास विठोबाचे झालो. आता माणसं तुम्ही आम्ही सगळेच दास आहोत. दास प्रत्येक जण दास आहे, परंतु आपण दास दुसरीकडे दास. महाराजांचं प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. कारदास होशी संसाराचा घर दुःखाचे डोंगर. महाराजांनी सांगितले संसाराचा दास होतोस. महाराजांनी एवढं खाली येऊन सांगितले की खर कारे दास होशी संसाराचा खर. खर म्हणजे गाढव. महाराजांनी म्हणले की तू या गाढवावनी या संसाराचं दास्यत्व स्वीकारलं आणि त्या दुःख रूप असलेल्या संसारामध्ये दुःखाचे डोंगरच्या डोंगर तुला भोगायला भेटतात. बरं आपण तुम्ही आम्ही जे हा संसार करतो या संसाराचं स्वरूप काय आहे बरं.
इमानदारीच्या सांगायचं सगळ्यानं प्रत्येकानं कुणाचे 80 झालेत, कुणाचे 60 झालेत, आता आमच्या सारख्याचे 30-35 झालेत. एक तर दिवस सुखाची झोप लागली का? हनुमंतराच्या दरबारामध्ये अवघड इमान बरे सांगायचं, आम्हाला बी नाही तुम्हाला बी नाही, आम्हाला 1000-2000 द्यालेत हो रोज. 6 वाजल्यापासून निघावं लागतं, 8-8:30ला इथून घरला झाला 2-2.5 वाजते तर कवा झोपाव कवा उठाव, काहीतरी उद्योगधंदे अनेक दिवसा. म्हणजे सांगायचा उद्देश की या संसारामध्ये सुखाची कल्पनाच करू नका. इंगळाच्या बाजे सुखाची कल्पना, ज्याप्रमाणे इंगळाची बाज आहे आणि त्या बाजावर बसून जर मी निवांत झोप घेतो कडे म्हणलं आता वाऱ्याला पंक्तीला जेवण झालं म्हणलं सावकारचं इथं मस्त पद्धतशीर, आणि ती बाज होती ढेकणाची. सुखाची कल्पना तर करता येईल का आपल्याला? त्या पद्धतीने या संसारामध्ये सुख हा विषयच नाही हो. सुख नाही कोठे आली या संसारात, उग माणसं उग येड्यावनी इकडून तिकडं तिकडून इकडं उग हाव भरी झालेत म्हणले महाराज. वाया हाव भरी होऊ नका. मग या दुःख रूप असलेल्या संसारामध्ये फक्त आणि फक्त माझा पांडुरंग तेवढा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. कितीही कीर्तन कोंडीबा महाराज पटवून द्यावं, कीर्तन झालं का नाही, चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये म्हणले असे धोत्र करते. अरे मनितच असते तर ह्याच कामच आहे. तर हिमानित इतबारे ना खरंच कीर्तन तुम्हाला सांगायला हवं. आपल्याला डुप्लिकेट काय पैसे आपल्याला लय दिले नाहीत ना, काय बी नाही. मग खरं कीर्तन सांगायला या माणूस म्हणून तुम्ही जन्माला आला, इमान इतबारे या माणसाच्या शरीरातूनच तुम्हाला मुक्त होता येते. नाहीतर कसं आहे, चुकली यावर न फेरा पडे. फेरा एवढा पडे ना, थोडा फेरा नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्य देहा, एका एका योनीमध्ये एक एक वेळा जन्म घ्यावं लागते. मग अशा 84 लाख योनी आहेत. मग हे समोर येणारा जर फेरा जर चुकवायचा असेल तर फक्त आणि फक्त केवळ याच देहामध्ये, याची रे ही ओळखी करा आत्माराम, फक्त याच देहामध्ये भगवंताची ओळख करून घेता येते आणि आपल्याला मुक्त होता येतं. आता माझा आवाज जिथपर्यंत झाला तिथपर्यंत काही जनावर, शेळ्या, मेंढ्या, कोंबडे बी असतीलच की बरेच, कुत्रे, मांजर, पण त्यांच्यावर काय विशेष या बोलण्याचा फरक पडेल का? फक्त मनुष्य देहाचं ज्ञान, देवाचं स्वरूप ओळखण्याचं ज्ञान फक्त या मनुष्य देहामध्ये आहे. पशु काय पाप पुण्य जाणती,
उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती बहिरे अंध होती पांगुळ मुखे. दुसऱ्या कुठल्याच योनीमध्ये भगवंताच्या रूपाविषयीच ज्ञान नाही. म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला आला म्हणून माणसावनी वागावं. सावकार माझा अभंग दुसरा होता परंतु ते सर जरा थोडं बोला म्हणले. काय हरकत नाही म्हणलं बोलू. तर माणसानं माणसासारखं वागावं म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे. तर माणस एक संभ्रमामध्ये आहे. तो किती वर्ष आयुष्य आहे की मला किती वर्ष जगायचे की म्हणाले. अरे बाबा मासी पाक पाखडे तव हे सरे म्हणून सुंदर असा नरदेह तुम्हाला मला भेटला. माणसानं माणसासारखं वागावं. सासायनं सुनाला लेकीवणी वागवावं. त्या सुनने सासूला माय म्हणावं. असं पद्धतशीर नसता. हे भिकाऱ्याच आहे हे असलंच आहे ते तसलंच आहे मी म्हणत बसले. का माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसावनी वागावं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मध्यंतरीचं भजन घेऊन 2 चरणाचा भावार्थ झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये सेवेला पूर्णविराम करण्याचा प्रयत्न करू. विठोबार कुमाई इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. बरं महाराज तुम्ही बराच वेळ झालं 9 9:30 पासून तुम्ही एकटेच सांगायला म्हणले. या नरदेहाला आल्यामुळे या नरदेहाची भगवंताची प्राप्ती करून घ्या. प्राप्ती करून घ्या. धन्य व्हा. विठोबाचं दास्यत्व स्वीकारा. एका साधकानं महाराजांना प्रश्न केला. म्हणले महाराज एवढी गडबड काय हो म्हणले. आता तर कुठं म्हणले लेकरा बाळाचे आता लग्न झालेत म्हणले. त्याच्या जरा थोड्या बोलवणी आळवणी काही होऊ द्या म्हणले. आता ते एकदा धक्क्याला लागले की मग आम्ही तुमच्या सोबतच म्हणले हरी हरी करी सप्ते तुम्ही सप्ते घेत राहा. आम्ही तुमच्या संगच राहता म्हणजे थोडा वेळ द्या. वेळ द्या म्हटल्यास जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं की बाबा तुम्हाला आम्हाला जे आयुष्य भेटलेलं आहे ना अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. अत्यंत कमी अल्प आयुष्य आहे म्हणले. क्या भरोसा है इस जिंदगी का. आता काय काय बरेच माणसं हो सकाळी म्हणजे काय कीर्तनाला येण्याच्या अगोदर आपल्याला बोललेलं राहते. आता बोललो मला काय म्हणतात इतकं दिसलं मला काही नाही. अल्प आयुष्य मानव देत क्षणभंगुर नाही भरवसा. फारे सावध थोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे वळसा. म्हणून राम राम स्मराधी क्षणभंगूर या देहाचा भरोसा नसल्यामुळं महाराज सांगतात की तुम्ही जे आम्हाला थोडी मर्यादा मागता आम्हाला वेळ मागता का नाही नंतर भजन करू नंतर भक्तीला लागू. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आयुष्य आहे ना एकदम कमी आयुष्य आहे आणि या आयुष्याच्या साधनावरच त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते.
महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे आयुष्यच आपल्याला साधन करून त्या भगवंताची पदवी प्राप्त करून घेता येते. आयुष्य जात आहे पहा काळ जपत से स्वहिताचा घोर ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य आपलं क्षणाक्षणाला घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणाला काळ आपल्यावर नजर ठेवून आहे. जैसा उंदरावर ते बोका जसा लक्ष ठेवून राहते का नाही, प्रमाण आहे. मला आठवणा गेले, तैसा काळ लोका नेतासे. जैसा उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतासे. म्हणजे घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की तुम्हाला मला जे आयुष्य भेटलेलं आहे अतिशय अल्प आयुष्य भेटलेलं आहे. परंतु ते माणसाला त्या रावणाच्या आयुष्याहूनच माणसाला आयुष्य वाटाले. त्या संभ्रमामध्ये राहू नका. कोण दिवस येईल कैसा भरवसा, हे प्रमाण म्हणित आयुष्यच निघून चाले. नाही देहाचा भरवसा म्हणायचं. सकाळी आपापल्या कामाला चालतच राहत रे, ते सांगतच असतेच रे, त्याचा धंदाच आहे रे. बारकाईने विचार करा. आयुष्य जात आहे पहा, म्हणजे अतिशय आयुष्य आपलं अल्प आहे. बरं जगद्गुरु तुकोबारायने आयुष्याची मर्यादा एक व्याख्या गणितच घालून दिलं. हो, काही पुढे लोक शहाणे निघणार आहेत म्हणतील म्हणून. साकार वेळ आहे की थोडा 10 मिनिट, 10-15 मिनिट. एक ताळा सांगितला. हे माणसं जे गृहीत धरलेत का नाही, आता माणसं आहे ना कुणाचं ऐकून गृहीत धरलेत की बघा. आता कुठं तर सोयरी खोलाली का त्यावेळेस असे म्हातारी माणसं चर्चा करू लागलेले. मी ऐकलो, मी कुठं केलं नाही सोयरी कोणाच्या, पण ते काय म्हणते सहज बोलताना, गडबड करू नका 100 वर्षाचं पीक आहे म्हणते. म्हणजे ह्याच्या दृष्टीने 100 वर्ष माणसाला आयुष्य, 100 वर्ष आयुष्य. महाराजांनी ते 100ची विभागणी सांगितली. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षे तुम्ही आम्ही आयुष्य धरलं, त्याच्यातलं 50 वर्ष आयुष्य निक्क झोपीत गेलं. आता तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ते माणसं म्हणते झोपीतलं कुठं मान्य होते का. आता एखाद्याला जन्मठेप झाली, 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा झाली, त्याला 5च वर्ष सजा देते आणि 5 वर्षाला काय सोडून देते, त्याचे दिवस रात्र धरते. मग ते देव काय वेळ आहे का. इथं बी लावले 50 वर्ष झोपीत, राहिले 50, पुढे चला. शतगणिले ते अर्धरात्र खाय. आता 50 मध्ये बालत्व पीडा रोग क्षय 3 पर्याय. त्या 50 3 ऑप्शन आहेत. मध्ये बालत्व, बालपणाचे किती धरूत, आता सगळ्याच्या मतानं धरूत, आपल्या सगळ्याच्या एक 20 वर्ष धरूत बालपणाचे. 50 मधले 20 गेले बालपणामध्ये, 30 राहिले. त्या 30 मधून पीडा रोग असे काही एक मिळून एक 10 काढूत आपण. आता 20 राहिले. बर ते बी 20 जन 100 वर्ष जगलाय त्याला ते 20 कामाला येणार आहे. नाहीतर मग आता वृद्धपणामध्ये जर त्याला ते 20 सापडले, महाराज सांगतात की काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून कुणीही संभ्रमात बसू नये की मला आयुष्य आहे, उद्या करीन. पुढच्या सप्त्यापासून महाराज म्हणले आपल्याला माळ घालून आता तुमच्या संघच राहायचे. तुला कुठं बोकाटीवर घेऊन येतो आम्ही. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आमच्यासारखं भजन करीतच फिरू नका, परंतु
बसल्या ठिकाणी देवाचं नाम चिंतन करा, माणसानं माणसासारखं वागा, परमार्थ दुसरीकडे कुठंच नाही हो, लांब जायची गरजच नाही, सुखे येतो घरा नारायण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या आयुष्याचं साधन करून त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करून घेता येते. अनेक पुराव्यानं महाराजांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की आयुष्य म्हणजे क्षणभंगुर आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात की क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगिळी सत्ता नाही हाती. काही काही माणसं जेवाय बसल्यास मी माणसं मेलेले आपण ऐकिलाव का नाही. आता एक घास घेतल्यास आता किती लगेच चावून मध्ये घालतो मला गळ्यात, पोटात ढकलतो, ते घास तिथंच राहील. म्हणजे सांगायचा उद्देश की ग्रासगिळी सत्ता नाही हाती. एवढी सत्ता आपल्या जवळ नसल्यामुळे या आपल्याला आहे त्या आयुष्यामध्ये आपण या संधीचं सोनं करून घ्यावं आणि त्या सच्चिदानंद परमात्म्याचं स्वरूप ओळखून घेऊन त्याची पदवी आपल्याला करून घेता येते. म्हणून महाराज सांगतात की तुम्हाला आम्हाला जे भेटलेलं आयुष्य आहे, या आयुष्याच्या जोरावर, या पुण्याईच्या जोरावर आपल्याला चालत स्वर्गाला जाता येतं असं महाराज
Yes!